नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण चॅप्टर 4 चालू केलं आहे महाराष्ट्र भूगोलाच्या सीरीजमध्ये आणि आज आपण चालू करतोय गोदावरी नदी. ऑलरेडी आपण पहिल्या चॅप्टर 4 मध्ये नदी प्रणाली, वृक्षाखाल प्रणाली काय असते, जलप्रणालीचे प्रकार बघितले, नदी काय असते, नदी खोरं काय असतं याचा आपण डिफरन्स बघितला. ज्याने कोणी हा लेक्चर बघितला नसेल त्याने जाऊन पहिल्यांदा तो लेक्चर बघा, मग तुम्हाला आयडिया येईल की हे बेसिक गोष्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला या गोष्टी सहज समजतील. लक्षात ठेवा. तर आपण वन बाय वन नदींचा अभ्यास करूया. गोदावरी नदी जी महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाची काय आहे नदी आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. सो ही आपल्याला नदी अतिशय महत्वाची. याच्यावर आयोगाचे 2 ते 3 क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. ओके, अभ्यास करूया आपण. तर पहिली गोष्ट काय आहे, उगमस्थान कुठे आहे, तर त्र्यंबकेश्वर, नाशिक डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. लेंथ किती आहे, 1465. महाराष्ट्रात विचारली तर 668. इथे लक्षात ठेवा ब्रह्मगिरी डोंगर. कोणता डोंगर आहे तर ब्रह्मगिरी डोंगर आहे. बेसिन एरिया 3,12,812. स्टेट कवर्ड महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा. डायरेक्शन कशी आहे तर वेस्ट टू ईस्ट अशी ती वाहते. नंतर फ्लो ऑफ बे ऑफ बेंगलला जाऊन ती मिळते. ती कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते तर काकीनाडा. पुढे आपण त्याचा अभ्यास अजून करू डिटेलमध्ये. ओके, सो दक्षिण गंगा म्हणजे काय आहे, इच अँड एव्हरी पॉईंट एक्झामसाठी काय आहे महत्वाचा आहे. तर भारतातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची काय आहे ही नदी आहे. पहिल्या क्रमांकाची विचारली मला तर मी काय सांगेन, गंगा नदी, जिची लांबी आहे 25. ओके, 2 नंबर आहे गोदा आपली, जिची लांबी आहे 1465. आणि 3 नंबर लांबी विचाराल तर कुणाची आहे तर सतलज नदी, जिची लांबी आहे 1400. ऍक्च्युली 1450 त्याची लांबी आहे, पण भारतात फक्त ती किती वाहते 1400, बाकी ती पाकिस्तानमध्ये वाहते. उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरला पण कुठे, नाशिक जिल्हा, ओके, महाराष्ट्रात. ब्रह्मगिरी डोंगर. ओके, सह्याद्री 1067 मीटर उंचीवरती काय होते वाहते. कशी वाहते तर प्रवाह दिशाची कशी आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहातून जाणारी राज्य काय आहेत, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि खोरे विचारलं तर लक्षात ठेवायचं एमपी, छत्तीसगड आणि ओडिसा. मुख बंगालच्या उपसागरात जाऊन ती कुठे मिळते तर काकीनाडा, आंध्र प्रदेश. आणि जाताना ती काय करते डेल्टा तयार करत आहे. लक्षात ठेवा. पुढे गोदावरी खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे 3,13,014 किलोमीटर. ते भारताचे एकूण 9.5% आणि महाराष्ट्राचे विचारलं तर 49.5%. महाराष्ट्रात सर्वात मोठं नदी खोरं कोणतं आहे विचारलं तर कोणाला सांगायचं तुम्ही, गोदावरी नदी खोरं सांगायचं. खोऱ्यातील कोणकोणती राज्य येतात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 1, 2, 3, 4, ओडिसा 5, मध्य प्रदेश 6. एक्झाम डायरेक्ट क्वेश्चन असेल तर महाराष्ट्र गोदावरी नदीचं खोरं 7 राज्यांमध्ये पसरलं तर नाही, किती राज्यांमध्ये, 6 राज्यांमध्ये पसरलेलं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक पण महत्व आहे तिला. त्र्यंबकेश्वरला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि तिथे दर 12 वर्षांनी काय होतो, एक कुंभमेळा होतो, जो ह्या वर्षी होणार आहे, 2027 ला होणार. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे. ओके, कोणत्या 2 डोंगरांदरम्यान वाहते असं विचारलं तर सातमाल अजिंठा आणि कोणत्या 2 डोंगरांदरम्यान वाहते असं विचारलं तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे, सातमाल अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट अशी या 2 डोंगरांदरम्यान ती नदी वाहते. ओके, इथे महत्वाचा भाग आहे. तिचा मुख्य प्रवाह आहे. ओके, तिच्या उपनद्या आहे, शहर आहे, संगम स्थळ आहे, धरण आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने काय करा, ड्रॉ करून ठेवा. तिच्या विचार उपनद्या कोणत्या, डाव्या किनाऱ्यावर तर कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इंद्रावती. मग कादवा नदी ही वणी डोंगरात उगम पावते. शिवना नदी बोलथान गाव आहे, दक्षिण पूर्ण गवताला डोंगरामध्ये आहे. वर्धा वैनगंगा ह्या एमपी मध्ये आपण मुलताई डोंगरामध्ये उगम पावतात. इंद्रावती ओडिसामधून उगम पावते दंडकारण्यामध्ये. दारणा कलंग डोंगर आहे. प्रवर अतिशय महत्वाचे अकोलेमध्ये आहे. आपली सिंधपणा, चिंचोली, मांजरा, बालाघाटला, हरिश्चंद्र बालाघाटच्या दरम्यान. ओके, ह्या 2 नद्या ही आपली गोदावरी नदी वाहते. ओके, तिच्या त्या नद्यांचा संगम कुठे आहे बघा, सायकेडा संगम कुणाचा आहे तर दारणा आणि गोदावरी. नांदूर माध्यमेश्वर अतिशय महत्वाचं कोणत्या नदींचा संगम आहे तर कादवा आणि गोदावरी. प्रवरामध्ये टोके, पश्चिम लक्ष ठेवा. शिवना, धारेगाव, सिंदपणा, मंजरत, खाम, जोगेश्वर, दक्षिण पूर्णा, कंठेश्वर, वान, शिरसाला, मांजरा, कुंडलवाडी अतिशय महत्वाची आहे. प्राणी येतात सिरोंचा, चंद्रपूर आपल्या गडचिरोलीमध्ये. आणि इंद्रावती आपली उपसंगम पावते सोमनूरला. अतिशय महत्वाचं आहे. महत्वाची नदी लांबी लक्ष ठेवा 275 आहे. दक्षिण पूर्णाची 208 आहे. प्रवरेची 88 आहे. मांजराची आहे 724 आणि महाराष्ट्रात थोडीशी कमी आहे त्याची, लक्षात ठेवा. संगमस्थळ बघितले आपण. काठावरची शहरं बघा, नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड, राजमहेंद्री ही महत्वाची काठावरची शहरं आहेत.
उगमस्थळ आपण बघितले. तर अशा पद्धतीने काय करून ठेवा, याच्यावर एक क्वेश्चन नक्कीच विचारतो आहे. आयोगाने एक ते क्वेश्चन विचारलं होतं आताच्या राज्यसेवेला किंवा ग्रुप बीला. मन्याड ही कुणाची उपनदी आहे? तर मन्याड ही कुणाची उपनदी आहे? लेंडी, मन्याड मांजरा नदीची उपनदी आहे, तेरणा. लक्षात राहील मित्रांनो. अतिशय महत्वाचे व्यवस्थित डायग्राम काय करा, ड्रॉ करा. आता बघितलं आपण दक्षिण भारताची गंगा म्हटलं जातं, पूर्व, आग्नेय, ओके. 350, 550 नदी प्रमाणे 768, 1465. महाराष्ट्रात क्षेत्रफळ किती आहे? तर 1,53,779. गोदावरी तिची कोणती खोरे आहेत बघा. गोदावरी पूर्ण नदीचं खोरं आहे. दक्षिण पूर्ण म्हणतो. मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. ओके. ही अतिशय महत्वाची डायग्राम आहे तुमच्यासाठी. अशा पद्धतीने कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा अतिशय महत्वाच्या नद्या आहेत. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? तिच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत. तो महत्वाची धरण आहे तिच्यावर बघा. जायकवाडी धरण आहे, जे महाराष्ट्रातलं सर्वात लांब धरण म्हटलं जातं. ओके. कशासाठी? तर इरिगेशनसाठी आहे. श्रीराम सागर प्रोजेक्ट आहे तेलंगणामध्ये. धवळेश्वरम बॅरेज आहे आंध्र प्रदेशमध्ये. अप्पर गोदावरी आहे आणि पैठण हायड्रो प्रोजेक्ट आहे. अतिशय महत्वाची धरणं आहेत. ओके. तर तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथे? तर पहिली गोष्ट, तिचा प्रवाह, जो कुठून वाहतो? आपल्या पूर्व ते आग्नेय असा आहे, असं म्हणू शकतो आपण. पूर्व ते आग्नेय अशी काय वाहते? तर पश्चिमेकडून, सॉरी, एक मिनिट, कशी वाहते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. किती लांबी आहे? 1465. महाराष्ट्रात विचारलं 668. ह्या गोष्टी मला लक्षात असल्या पाहिजे. त्र्यंबकेश्वर ठिकाण लक्षात ठेवा, त्र्यंबकेश्वर. आणि इकडे कोणतं लक्षात ठेवा? काकीनाडा. महत्वाच्या उपनद्या विचारलं मला तुम्ही, तर कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. मी काय लिहितोय? कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. आणि विचारलं उजव्या किनाऱ्यावरून कोणत्या आहेत? तर दारणा आहे, सिंदफणा आहे, ओके, मांजरा आहे. तर तिच्या महत्वाच्या काय आहेत? उपनद्या आहेत. आणि ह्या मांजरा नदीवर एक महत्वाचं तेलंगणामध्ये धरण आहे, त्या धरणाचं नाव आहे निजामसागर. तुम्हाला महत्वाची थोडीशी काय माहिती असलं पाहिजे? संगम स्थळ माहिती असलं पाहिजे. कोणकोणत्या नद्या माहिती असलं पाहिजे? तुम्हाला याचं माहिती असलं पाहिजे. टोकेला आहे. कुठे आहे ते? टोके. याचं कुंडलवाडी, नांदेडमध्ये कुंडल. याचं मंजरत आहे. ओके. शिवना आपलं दक्षिण पूर्णेचं मंजरत आहे. सो आता आपण जे बघितलं ते तुम्हाला माहिती असलेच आहे. अशा पद्धतीने आपण गोदावरी नदीची माहिती बघितलेली आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे बघा. दक्षिण पूर्णेचं काय आहे? तर कंटेश्वर आहे. दक्षिण पूर्णेचं कंटेश्वर आहे. प्राणी तिथे आहे सिरोंचा. टोके लक्षात ठेवा. मंदिरात कुणाचं आहे? तर सिंदफण्याचं मंदिरात आहे. सो याच्यावर एकदम एक क्वेश्चन विचारणार आहे. तो लक्षात येते मित्रांनो. गोदावरी काय काय लक्षात ठेवायचं तुम्ही? लांबी आहे 1465. महाराष्ट्रात आहे 768. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये ते उगम पावते ब्रह्मगिरी टेकडी नदीवर. कशी वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. कोणत्या राज्यातून वाहते? तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात तिथं नदी खोरे पोहोचवले? तर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा या राज्यांमध्ये तिथल्या 6 राज्यांमध्ये काय पसरलेलं आहे? तर नदीचं क्षेत्र पसरलेलं, नदी खोरं पसरलेलं आहे. महत्वाची धरणं विचारली याच्यावर, जायकवाडी आहे, गंगापूर आहे, जे पहिलं मातीचं